हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मँगो सीझनमध्ये आपण आंब्याच्या खूप काही रेसिपी बनवत असतो. तर मँगो मिल्कशेक आणि मँगो लस्सी हे तर सगळेजण बनवतात. तर मी आज मँगो लस्सीची रेसिपी ट्राय केलेली आहे. तर याच्यामध्ये एक वेगळी ट्रिक सांगितलेली आहे, दही फुटू नये किंवा दह्याच्या लम्स तशाच राहू नयेत म्हणून. तर नक्की पहा यूट्यूबचा व्हिडिओ हा. तर इथे मी घेतलेला आहे एक आंबा, केशर आंबा आहे हा. तर तो मी कट करून घेत आहे, स्लाइसेस त्याचे करून घेत आहे. छोटे छोटे पीस करून आपल्याला मिक्सरमध्ये याचा पल्प एकदम फाईन स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्येच आपल्याला साखर थोडीशी टेस्टनुसार टाकायची आहे. आणि विलायची पावडरही टाकायची आहे यामध्ये आपल्याला. तर मी पल्प बारीक करून घेतलेला आहे आणि या पातेल्यामध्ये मी दही जे आपल्याला लस्सीसाठी वापरायचं आहे ते दही घ्यायचं आहे. आणि ते दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. विस्करने एकदम छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या लम्स राहणार नाहीत दह्यामध्ये. आणि जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे. इथे मी पॅकेटमधलं दही घेतलेलं आहे, जे जास्त आंबट नसते. पाहू शकता, हे अशा पद्धतीने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दही. यानंतर आपल्याला मिक्सरला फिरवायची काही गरज नाही लस्सी करण्यासाठी. तर आता हे मँगो पल्प आपण त्यामध्ये ॲड करून परत एकदा छान फेटून घेणार आहोत दही आणि मँगो पल्प. मिक्सरला जेव्हा आपण दही आणि मँगो पल्प एकत्र बारीक करून घेतो त्यावेळेस दह्याची पूर्ण टेस्ट म्हणजेच कमी होते त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण असा विस्करनी फेटून घ्यायचा आहे. यामध्ये आता मी इलायची टाकलेली आहे, इलायची पावडर टाकलेली आहे. ही साखर एकदम कमी, म्हणजेच लस्सीची टेस्ट येण्यासाठी साखर थोडीशी कमी टाकायची आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने मिक्सरला अशी एकदम स्मूथ पेस्ट होते तशीच झालेली आहे याच्यामध्ये.
मैत्रिणींनो, तुम्हाला आपले यूट्यूबचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच सबस्क्रिप्शनही घ्या. असे छान छान व्हिडिओज, रेसिपीज मी अपलोड करत असते आपल्या यूट्यूब चॅनलला. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम सिंपल आणि अजिबात वेळ न लागणारी ही रेसिपी आहे. पाहू शकता किती छान लस्सी वाटत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला याची म्हणजे एवढं आपल्याला थिक ठेवायचं आहे. हे अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. आणि अजून कोणती रेसिपी अपलोड करू किंवा तुम्हाला कोणती रेसिपीज पाहिजे आहे ते नक्की सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.